आज बुधवार 16 एप्रिल. सर्वांना शुभेच्छा. आता उद्या रामनवमी आलेली आहे. सगळेजण त्या साधनेमध्ये मग्न आहेत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज अष्टमी आहे. रामाकडं मागणं मागूया. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास मळे दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्यकला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. आता भगवंत आपल्याला तिसऱ्या श्लोकात सांगतायत अजून कोणते गुण हवेत. काल आपण पाहिले अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम. आता सांगतायत तेजः क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. संधी सोडून बघा. तेजः क्षमा धृती
शौचम अद्रोह आणि न अतिमानित. नंतर भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. आता तेज हा शब्द तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या प्रभावामुळं अगदी नीच प्रकृतीचे मनुष्यसुद्धा लोकसुद्धा चांगली कर्म करायला लागतात. जर तेज हा गुण आपल्या मागे जसा ओज सांगितलं होतं त्याच्यात जोडीचा हा तेज आहे. क्षमा, पृथ्वीसारखं क्षमाशील राहायचं आहे. धृती म्हणजे धैर्य, धारणाची क्षमता. आणि शौचम म्हणजे अत्यंत पावित्र्य, आतून बाहेरून पावित्र्य, शुद्धी. अद्रोह, कुणाच्या बाबतीतही शत्रूची भावना न ठेवणं. द्रोह करणे म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं, शत्रू मानणं. आणि न अतिमानिता, अभिमानाचा अभाव. अतिमान, मानाच्या पलीकडे. मी म्हणजे श्रेष्ठ, या जगात माझ्यासारखं कोणी नाहीच, अशी जी भावना आहे ती अतिमानिता. पण न अतिमानिता म्हणजे अतिमानता नसणं. आणि भारत म्हणजे हे अर्जुनाला उद्देशून म्हणले की दैवी संपत अभिजातस्य भवति. ही दैवी संपत, सगळी दैवी संपत्ती अभिजात म्हणजे जो चांगल्या कुळात जन्मलेला आहे अशा पुरुषाची ही लक्षणं आहेत. किंवा ही दैवी संपत्ती घेऊन उत्पन्न झालेल्या माणसाची किंवा पुरुषाची ही लक्षणं आहेत. आता पहिल्यापासून आपण पाहिली ही 26 हे आहेत आता गुण. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह, न अतिमानिता ही 6 आणि कालपर्यंत झालेली 20 मिळून 6 दैवी गुण संपत्ती भगवंतांनी आपल्याला सांगितलेली आहे. दैवीम अभिजातस, अभिजात म्हणजे चांगल्या कुळात जन्मलेला किंवा ही सगळी संपत्ती जो घेऊन जन्माला आलेला आहे असा. जन्मालाच येताना ही सगळी संपत्ती त्याच्याकडे असते. पूर्वजन्मीचे सगळे संस्कार घेऊन तो आलेला असतो. पवित्रता, क्षमा, तेज, धैर्य, अद्रोह, नम्रता हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी. तुकाराम महाराज म्हणतात, न श्लाघ्य परद्रोहो, नसणे धारणा उत्साहो, क्षमा शुद्धता पैतेज, हे होती गा दैवे आज. संपत्तीचा तोची नर, मिरवी भूषणी शरीर, दैवी देवाची म्हणावी, वस्ती तुकयाची गावी. तर तुकयांनी सुद्धा हे सगळे गुण संपादन केलेले होते. त्यामुळं कुणाच्याबद्दल कधीही द्रोह नसणार, तेज होतं, धैर्य होतं, अत्यंत नम्रता, विनयशीलता हा या सगळ्या लोकांचा, दैवी संपत्तीच्या लोकांचा गुण असतो. आठवले म्हणतात, द्रोह श्लाघा नसणे, निर्मलता तयेज धैर्य ही वसती, तैशी क्षमा ही पार्था, दैवी संपत्तीच्या नरा असती. द्रोह श्लाघा नसणे, निर्मलता तेज धैर्य ही वसती, तैशी क्षमा ही पार्था, दैवी संपत्तीच्या नरा असती. मिरजकर म्हणतात, तेज, क्षमा, धृती, शुद्धी, अद्वेषित्व, अमानिता, दैवी संपज्जया लाभे, त्यांचे हे गुण भारता. गडकरी म्हणतात, धैर्य, तेज, क्षमा, शुद्धी, नसे द्रोह न मानिता, हेची गुण से पार्था, दैवी संपत्तीच्या नरा. भारती म्हणतात, तेजस्विता, शुचित्वत्व, अंतर्बाह्यची क्षमा, धृती मनात, बाह्य ही क्षमा, धृती मनात, निर्मत्सरता गुण हे दैवी,
वृत्तीत जन्मले त्यात, वृत्तीत जन्मले त्यात. जन्मताच त्याच्या वृत्तीमध्ये हे निर्मत्सरता वगैरे जे गुण आहेत हे दैवी आहेत, हे त्याच्यामध्ये आधीच सामावलेले आहेत. आधीच त्याच्याबरोबर तो ते घेऊन आलेला आहे. शंकराचार्य पण म्हणतात तेज म्हणजे तेजस्विता. पहिल्या एखाद्या माणसाकडे जे तेज असतं त्याच्या चेहऱ्यावर, अगदी आपले स्वामी विवेकानंद बघा, शंकराचार्य बघा, ज्ञानदेव बघा, हे सगळेच यांच्या अंगावर एक तेज आहे, ते उपजतच आलेलं आहे. आणि शरीरावरचं फक्त तेज नाही आहे, तर अंतरंगाचं तेज आहे. नंतर क्षमा म्हणजे अपशब्द बोलायचे नाही, कुणाबद्दलही काहीही वाईट क्रिया घडणार नाही, कसलाही मनात विकार निर्माण होणार नाही. ह्या सगळ्याला क्षमा शब्द आहे. मी तुम्हाला खूपदा सांगितलं की माझी आजी नेहमी म्हणायची की सीतामाईसारखी क्षमाशील किंवा पृथ्वीसारखं क्षमाशील व्हायचं. कारण पृथ्वीला बघा सगळेजण काय काय पायाने तुडवतायत, वाईट लोक राहत आहेत, इतरांशी वाईट वागतायत, हे सगळं पृथ्वी सहन करते, कारण ती आपली माता आहे ना. तर क्षमाशील राहणं हा दुसरा गुण आहे. धृती म्हणजे कधी कधी आपल्याला शरीरामध्ये थकवा येतो, पण एक अंतःकरणाची अशी वृत्ती आहे, त्या वृत्तीला धृती असं म्हणले. धैर्य ते बाहेर नाही दाखवता येत, पण जेव्हा कठीण प्रसंग येतात, संकट येतं आणि त्यावेळेला हे धैर्य कामी येतं, मग त्यावेळेला कुठून आपल्या अंगात हत्तीचं बळ येईल किंवा एवढं मनाचं सामर्थ्य येईल की अगदी मोठा कठीण प्रसंगसुद्धा बायकासुद्धा तो निभावून नेतात. शौचम म्हणजे शरीराची आतून आणि बाहेरून शुद्धी. आता म्हणतात ना, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुम्ही बाहेरून रोजच्या जाहिरातींप्रमाणे रोज नवीन साबण आणून अख्खं जरी शरीराला पाचलं तरी काय उपयोग नाही. म्हणून कावळ्याची गोष्ट लहानपणी सांगितली जायची की तरी त्याला असं वाटायचं माझा हा काळा रंग आहे, हा कसा काय जाईल, म्हणून तो इतकं साबण फसतोय, ब्रश नीन दगडानीन घासून 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 फार रक्तबंबाळ होतो, तरी त्याचा काळा रंग जात नाही. तो निसर्गदत्तच आहे. हो, काळ्या रंगाला घालवण्यापेक्षा आतलं काळेपण घालवणं हे महत्त्वाचं. आपल्याकडे सुद्धा सगळ्यांनाच काही गोरा रंग, आणि तो गोरा रंगच फार श्रेष्ठ आहे असं मुळीच नाही. कारण स्वतः रामच श्यामल आहे, श्रीकृष्ण श्यामवर्णाचा आहे. वर्णानी कसंही असलं तरी अंतर्मनानी मनुष्य शुद्ध आणि पवित्र पाहिजे. म्हणून धृती आणि शौच. पुढं अद्रोह. द्रोह कुणाशीही करायचा नाही, घात करायचा नाही, कुणाला हिंसा करायची नाही, म्हणजे त्याची इच्छा सुद्धा करायची, याला अद्रोह म्हटले. आणि अतिमानिता, अत्यंत मानीपणा. लोक म्हणतात ते आलेत का मला बोलवायला, एवढा मी गावाहून आलोय, मला न्यायला आलं पाहिजे. असं जसं अगदी अतिमानिता ही पूर्वीच्या काळी असायची. आता मी पाहिलं लग्नामध्ये वधू पक्ष वरपक्ष काही भेद ठेवत नाहीत. अगदी ती नवरा नवरी इतके एकमेकांशी जुळलेल्यासारखे असतात की ते म्हणतात ह्या गोष्टी काही लक्षच द्यायचं नाही आपण, आणि त्यामुळं मान अपमान हे कुठेही दिसत नाही. आणि हा गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला अमानित्व म्हणलेलं. अमानित्व. आणि ज्याच्याकडं अहमपणा आहे तो अतिमानिता. पण त्याचा अभाव असणं म्हणजे न अतिमानिता. अजिबात नको, पण अतिमानिता तर नकोच नको. म्हणजे आपल्या बाबतीत पूज्य भावना नसणं म्हणजे अतिमानिता. स्वतःच्या बाबतीतच जरा माणूस जास्त चढलेला असतो ना, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, मला एवढी पदवी होती, मी या पोस्टवरून रिटायर झालेलो आहे, हे जे सगळं आहे हे मानिता, अतिमानिता. म्हणून ही जी लक्षणं सांगितलेली ही सगळी दैवी संपत्तीने युक्त आहेत. आणि ती पुरुषामध्ये कशी निर्माण होतात
त्या संपत्तीची साथ घेऊन जन्माला येतो. जो पुरुष दैवी संपत्ती घेऊन जन्माला येतो तो देवाच्या विभूतीला पात्र होतो. भविष्यात ज्याचं निश्चित कल्याण होतं अशा पुरुषाची ही लक्षणं आहे. त्याला कुठेच काही कमी पडत नाही, कुठेच नाही. कारण त्याचं वैराग्यच आहे, शांत वृत्ती आहे, क्षमाशील वृत्ती आहे, अद्रोह वृत्ती आहे. सगळे जे आहेत त्याचे गुण हे सगळे मनाशी निगडीत जास्त आहेत आणि त्यामुळं अशा पुरुषाची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. आता आपल्याला दैवीच्या जोडीची जी आसुरी संपत आहे ती पण पाहावी लागेल. कारण आपल्या लक्षात येईल की चुकून नकळत आपल्याला आसुरी संपत्तीचा कुठे लवलेश आहे का, कुठे बाधा आहे का, हे सगळं पाहायला पाहिजे. आता तेजाचं तर मी सांगितलंच की कोणतंही कार्य हे पूर्ण होण्यासाठी या गुणाची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे निश्चितार्थात विरमंती धीराः. आपण जे ठरवलेलं ध्येय आहे ते पार केल्याशिवाय हे धीर पुरुष किंवा न्यायी पुरुष हे कधीही ते काम अर्ध सोडत नाहीत. कारण त्यांच्या ठिकाणी तेज असतं. मग भले काहींना एखादं कार्य 6 महिन्याचं असेल, एखाद्याला 6 वर्षाचं असेल, एखादा 50 वर्ष 40 वर्षसुद्धा ते काम करत असेल. आणि आपण जी आध्यात्मिक साधना करतो ह्याला तर काळाचं बंधनच नाही आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ती साधना करण्याची मनस्थिती राहिली पाहिजे, मन राहिलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा आध्यात्मिक तेजाचं खूप छान वर्णन केलेलं आहे. आता ईश्वर प्राप्ती प्रवर्तता ज्ञानमार्गी दिवसे याच्या अंगी उडी मनोहे वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे प्राणेश्वरोद्देशे न गणीची ऐसे. म्हणजे ईश्वर प्राप्ती करता ज्ञानाच्या मार्गात कितीही अडथळे आले किंवा पाऊल टाकताना मनाचा निश्चय असेल तर तो निश्चय चांगला पक्का बळावलेला असेल तर भयंकर आणि कुठलंही अगदी अग्नीमध्ये जळून मरायची वेळ आली तरीसुद्धा ते त्याच्याकडं पाहत नाही. एवढं त्यांच्याकडे हे तेज असतं. क्षमा तर मी सांगितलंच तुम्हाला. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व. केवळ पाय लोस तिला पाय देतोय आपण, पायाचा स्पर्श करतोय. आपल्या आईला आपल्याला नकळत लागलं तर आपण लगेच नमस्कार करतो की नाही, आई असू ज्येष्ठ असू कोणी. तर म्हणून हा क्षमा हा गुण आपल्याला आला पाहिजे. आणि 13व्या अध्यायात सुद्धा क्षमा गुणाचं वर्णन आलेलं होतं. ज्ञानदेवांनी क्षमेबद्दल खूप काही सांगितलेलं होतं. आणि हे आपल्या शरीरामध्ये जे सगळे वेग आवेग हे जे मातलेले असतात तर त्यांना दूर करायचे आणि दुसऱ्यांनासुद्धा माफ करायचे. जसं आपल्या शरीरात जर जुनाट रोग असतील तर ते एकदम उसळले किंवा प्रियजनांचा वियोग झाला तर कधीकधी आपल्या मनामध्ये असे काही विचार येतात. पण ते आपण खात्रीनं छाती ठोकपणे त्याच्यावर सुद्धा मात करून उभं राहायचे. मोठे प्रसंग आले तरी. धृती म्हणजे पण धारणा किंवा धैर्य. अभ्यास क्षेत्रातला की शिक्षण क्षेत्रातलाही धारणा हा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्रहण धारण जे आधी आपण ऐकतो, ग्रहण श्रवण मनन आणि ते ऐकलेलं पुन्हा धारण करून ठेवतो. जसं एखाद्या घटामध्ये पाणी आपण धारण करून ठेवतो तसं आपले जे सगळे संस्कार आहेत ते धारण करून ठेवलेले असले पाहिजेत. त्यानंतर शौच. शौच म्हणजे केवळ मी म्हटलं तसं बाह्यशुद्धी उपयोगाची नाही आहे तर अंतःशुद्धी. जसं सोन्यातली अशुद्धता गेली की सोनं शुद्ध होतं, ते शौच म्हणतो आपण. तसं आपल्या मनामध्ये काही ना काही वासना या उरलेल्या असतात आणि त्या सगळ्या काढून टाकणं किंवा वातपित्त कफासारखे दोष सगळे घालवणं या सगळ्याला शौच असं म्हटलेलं आहे. आणि अंतर्बाह्य शुद्धता ही दैवी पुरुषाचं लक्षण आहे.
बघा ना, कितीही त्यांना काही कोणी बोललं, काही केलं, अपमान केला, काहीच. कारण ज्ञानदेवांचंही तसंच होतं, बुद्धालाही तसंच होतं. कितीही लोकांनी ठोकरलं तरीसुद्धा ते निश्चल राहायचे, अत्यंत पवित्र. त्यांचं अंतःकरणच पवित्र. त्यामुळं बाहेरच्या वाईट गोष्टींचा ते स्वीकारच करायचे नाही. काहींना वाटायचं की हे कसं काय एवढं सहन करतायत, तर ते म्हणायचे की मी त्याचा स्वीकारच केला नाही ना. एखाद्याने समजा शिव्या दिल्या, वाईट बोलले, आपण त्याचं त्यालाच परतवून लावायचं, म्हणजे त्यालाच ते सगळं भोगायला लागतं. असे हे सगळे गुण आपण पाहूया. आता पुढचे मात्र आपल्याला पाहिजेत आसुरी संपत. आता याच्यासाठी एक हनुमंताचं उदाहरण दैवी संपत्तीच्या बाबतीतलं. ही 26 रत्नांची एक माळ आहे असं म्हणतात. आणि या माळेला मेरुमणी नाही, शिखरमणी नाही, म्हणजे एक मोठा जो मणी असतो तसं काही नाही. सगळेच गुण महत्त्वाचे आहेत. एखादा म्हणाल जरा जास्तीत जास्त श्रेष्ठ असेल तो आम्हाला सांगा, आम्ही तेवढा नक्की मिळवू. तर त्या माळेला कुठून सुरुवात करायची आणि कुठे ती संपायची असंही नाही आहे. म्हणजे कुठून, जसे आपण बघा देवाचं नाव घेताना सुरुवात करतो श्रीराम जय राम जय जय राम, आणि ती माळ संपल्यावर पुन्हा विरुद्ध बाजूनीच, म्हणजे जिथून श्रीरामाचं आपण जप सुरू केला तिथूनच पुन्हा करायची असते. म्हणजे हा पहिला म्हणी, हा शेवटचा म्हणी, असं त्याच्यामध्ये काहीच नसतं. आता सगळ्यांना माहिती आहे श्रीरामाच्या आणि हनुमंताच्या ह्याच्यातला, की श्रीरामानं लंकेहून आल्यानंतर छान दरबार भरवलेला होता आणि आनंदोत्सवच साजरा होत होता. सगळ्यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रत्येकाला काही ना काहीतरी देण्याचं काम झालेलं होतं. आणि मुख्य म्हणजे श्रमपरिहार, हल्लीच्या भाषेत म्हणतो आपण श्रमपरिहार. मग कोणाला मान सन्मान द्यायचा, मुख्य म्हणजे छान पंचपक्वान्नाचं जेवण, तर ते सगळं झालं. आणि श्रीरामाने एकेकाला भेटून कडकडून मिठी मारून काही ना काहीतरी आपल्या प्रेमापोटी त्याला बक्षीस म्हणून असं द्यायला सुरुवात केली. आता हनुमंत आला, आणि हनुमंत आल्यानंतर श्रीरामांचं हृदय इतकं गदगदून आलं, डोळ्यामध्ये पाणी आले, पाणी भरून आले. कारण सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलेलं होतं, तर हनुमंतांनी केलेलं होतं. आणि त्यांनी त्यालाही असंच कवटाळलं आहे छातीशी, त्याची मिठी सुटायलाच तयार नाही. किती त्याला पकडून ठेवलं तरी श्रीरामांचं समाधानच होईना. शेवटी मारुतीराय स्वतःहून बाजूला झाले आणि श्रीरामांच्या चरणाला स्पर्श करून उभे राहिले. सीतामाई येते. सीतामाई म्हणते, अहो श्रीरामा, त्या एवढ्या तुमच्या लाडक्या भक्ताला काहीतरी मी भेट देईन. माझीच मोठी त्यानं कामगिरी केलेली आहे, त्यामुळं मी त्याच्यावर जास्त खुश आहे. म्हणून तिनं काय केलं, आपल्या गळ्यातल्या रत्नांचा हार त्याला दिला. आणि मारुतीराय प्रसन्न झाले, आनंद झाला त्याला. पण ते बाहेर गेले आणि काय करतात, त्या एकेका मण्याला म्हणजे तो हार काढला आणि एक एक रत्न काढून दातांनीच फोडत होते, निरीक्षण करत होते आणि जमिनीवर टाकून देत होते. तर हे सगळं श्रीराम आणि सीतामाई लांबून पाहत आहेत. मग हनुमंताला कोणीतरी बोलावणं पाठवलं. ते आपले खाली मान घालून उभे राहिले की एवढ्या किमती रत्नाची हाराची दुर्दशा पाहून सीतामाईला तर खूप दुःख झालं. मग हनुमंताचा तर रागही आला तिला क्षणभर, पण गप्प बसली, कारण तसं तिच्याकडं क्षमाशीलता पाहिजे. आणि मग पुन्हा त्यांना राहावे ना म्हणून तिने विचारलं की असे दाताने ते रत्न खाऊन चावून तुम्ही का फेकून देत होतात. तेव्हा मारुतीराय म्हणाले, स्वामी किंवा माऊली, मला क्षमा करा. मी रत्न चारी बाजूनी पाहिलं, सगळीकडून पाहिलं, तरी त्याची मूर्ती तुमची मूर्त मला त्यात दिसेच ना. म्हणून मी फोडून पाहिलं की आत तरी आहे का, तर त्यातही तुमचं रूप दिसेना. मग या काचेच्या मण्यांचा मला काय उपयोग आहे. श्रीरामानी आणि सीतामाईनी एकमेकाकडं पाहिलं, त्यांचे डोळे भरून आले आणि राममय झालेल्या मारुतीला रामाशिवाय काहीच नको ही परमोच्च भक्ती आणि या 26 गुणांची रत्नमाळा ज्याच्या गळ्यात असून जर त्याच्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान नसेल
तर ती काचेची माळ ठरेल, काचेच्या मण्यांची माळ ठरेल. म्हणून भगवंतांनी दैवी गुणांचं वर्णन असं केलेलं आहे की हे गुण, ही माळ आपल्याजवळच असली पाहिजे असं प्रत्येकानं ठरवूया. आता पुढचा श्लोक आहे दंभो दर्पोभिमानश्च. आता आपल्याला आसुरी संपत्तीकडे जावं लागणार आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. पहिला आहे दंभ. दंभ म्हणजे दंभा, दंभ गर्विष्ठपणा, ताठा, मोडेन पण वाकणार नाही अशी अवस्था. दर्प पुन्हा तसाच घमेंड, आणि अभिमान, ही तिन्ही एक भावंड आहेत बरं का, सख्खी भावंड आहे ती. दंभ, दर्प आणि अभिमान, आणि त्याच्यामुळे येतो तो क्रोध. आपण दुसऱ्या अध्यायात शिकलेले आहेत, क्रोधात भवती सम्मोह. आणि पारुष्यम, त्याच्या ठिकाणी दया माया ह्याचं नावही नाही, स्पर्शही नाही. त्यामुळं पारुष्य म्हणजे कठोरपणा. आणि त्याच्या जोडीला अज्ञान. हे सगळं कशामुळं होतं आहे? अज्ञानामुळं. ही सगळी पार्थ संपदमासुरीम. थोडेच सांगितलेत, जास्त नाही सांगितलेले. एवढेच दोष म्हणा किंवा गुण. किंवा आहे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. 6च गोष्टी आहेत. तिकडे 26 आहेत, इकडे 6 आहेत. 26 वर्सेस 6. पण हे 6 जे आहेत हे एवढे बलवान आहेत की त्या 26ला पार चित करून टाकतात आणि जिंकतात हेच. पण आपल्याला उलटं हवं आहे. यांनाच 6 जणांना आता उद्याच आपण पाहणार आहोत की त्या रावणाच्या ठिकाणी हे सगळे दुर्गुण म्हणूया. आता गुण कसे म्हणायचे, किंवा ही संपत्ती तरी कशी म्हणायची? ही नाशवंत संपत्ती आहे, नाश करणारी संपत्ती आहे, आणि ती नष्ट करायची. आणि दैवी गुण फक्त आपल्याकडे छान ठेवायचे. भले आपल्याला रत्न नाही मिळाली तरी चालतील, पण ह्या गुणांची रत्न आपल्याजवळ हवी. म्हणून दैवी आपलं दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. अभिजात म्हणजे असंच पुन्हा चाभिजातस्य मध्ये संधी आहे, च अभिजातस्य. म्हणजे ही संपत्ती घेऊन आलेला जन्माला जो पुरुष आहे तो अभिजात. ॲक्च्युअल अभिजात म्हणजे चांगल्या कुळात जन्मलेला असाही अर्थ घेतला जातो. पण हा जन्माला येताना सगळं वाईट वाईटच घेऊन येतोय. आणि अशा आसुरी संपत्ती घेऊन आलेल्या, जन्माला घेऊन आलेल्या माणसाची ही सगळी लक्षणं आहेत की दंभ म्हणजे ढोंग, घमेंड, अभिमान, राग म्हणजे क्रोध, आणि कठोरपणा, पारुष्य म्हणजे अत्यंत. पारुष्य म्हणतात ते मला आता हा शब्द कळायला लागला. पारुष्य म्हणजे सगळा कठोरपणा. स्नान केलं नाही की कसं माणसाला अपवित्र वाटतं. पण इथे पारुष्यमचा अर्थ नुसतं पारुष्य असं नाही घेता, कठोरपणा घ्यायचं आहे. परुषवर्ण पारुष्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे अज्ञान. कळतच नाही ना, हे माझ्याजवळ वाईट आहे, हे गुण वाईट आहेत, हे दुर्गुण आहेत, हे समजणं हे अज्ञान आहे. आणि लोक पुन्हा मीपणा सांगतात. आपण कुणाची अजिबात काही मानत नाही, इतका त्याच्याजवळ तो अहम, इगो. हल्लीच्या भाषेत इगो शब्द फार छान आहे. तर तो सगळा काढून टाकणं असं अभिप्रेत आहे. मलाही वाटलं होतं. पण आता ही संपत्ती जरा आपल्याला वेळ घेणारच नो. असे पटकन संपत्ती गोळा करता येते का आयुष्यभराची? नाही. आपलं आयुष्य वेचतो आपण त्याच्यामध्ये. आणि ही तर संपत्ती म्हणजे किती कष्टाने मिळवायची आहे. जी आत्ता वाचली, आत्ता जी सांगितली, त्या संपत्तीला काही वेळ लागत नाही. ती पटापट येते आपल्याजवळ. दंभ, दर्प, अभिमान. दंभ मीपण अज्ञान, क्रोध, दर्प, कठोरता. आलाभती गुण हे त्यास, ज्याची संपत्ती आसुरी. हे गुण ज्याला लाभतात त्याची संपत्ती आसुरी आहे. आता दंभ दर्प गुणे, वसवी अहंतेचे ठाणे. क्रोध क्रूर अवक्रता,
आसुरी संपदा अहिता, ती अहितासाठी आहे. ज्यास होती तो पावला, कांदा जेवी दुर्गंधीला, त्याजी कस्तुरीचे आळे, तुका म्हणे मस्त बिळे. चांगली कस्तुरी मिळाली असेल तर त्या कांद्याचीच हौस असेल, तो कांद्याचाच वापर करेल आणि त्यांनी सगळं तोंडाला दुर्गंधी येते. आपल्याजवळ कोणी बसलेलं असेल ना असं कांदा वगैरे खाऊन, तर नको वाटतं. इतकं त्याच्यासारखं आहे हे सगळं, ही दुर्ग. आणि वामन पंडित म्हणतात, दंभ गर्व स्वाभिमान, क्रोध क्रूरत्व अज्ञता, आसुरी संपदे लागी, पावल्या जासी होती. त्या गोखले म्हणतात, दंभ दर्प अहंता ही, क्रोध काठिण्य ही तसे, अज्ञान जन्मता कोणा, पार्था संपत्ती आसुरी. म्हणजे एकदा अज्ञान जन्माला आलं की ही संपत्ती बरोबर मिळून जाते सगळे. म्हणून पहिलं आपलं अज्ञान दूर करायचं. सेनापती बापट म्हणतात, दंभ दर्पमान, अतिक्रोध चित्त कठोरता, अज्ञान त्यात जो जन्मे, आसुरी संपदे मधी. नंदापुरी म्हणतात, दंभ दर्प अभिमान, क्रोधता अज्ञानी मनी निष्ठुरता, असुर संपदा युक्त, नरांची जाण लक्षणे पार्था. हरिपंडित म्हणतात, सधर्माची श्लाघा, प्रकट धन विद्या मद किजे, अहंकारे स्तब्ध, पुरुषही मुखे क्रोध सहजे, शरीरी मी आत्मा, म्हणून दृढ हा प्रत्यय मरे, अशा चिन्ही प्राणी, असुर पदवीचा समज रे. अशा चिन्हांनी जो असतो ना मनुष्य, तो आसुरी पदवीचा समज रे. त्याच्या ठिकाणी आसुरी पदवीच देऊन टाकली बघा त्यांनी छानपैकी. दंभ सगळा ढोंगीपणा आहे, पारमार्थिक ढोंगीपणा. लोक दाखवतात आम्ही किती करतो आहो, पण त्यांच्या बोलण्यामध्ये ते सगळा दंभ दिसून येतो. किंवा नातेवाईक यांच्या निमित्तानं होणारा गर्व. आपल्या अमक्या तमक्याला मोठी पोस्ट मिळाली त्याचा सुद्धा गर्व हे वाहतात. आणि अतिमान म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणेच स्वतःबद्दल अतिशय महान असल्याची भावना. श्रेष्ठ आहे का, साधी गोष्ट आहे का? हो, आम्ही अमक्या ठिकाणी जाऊन आलो, हा सुद्धा मोठेपणा. आणि क्रोध, पारुष्य म्हणजे कठोर वचन. एखाद्या तिरळ्या माणसाला सुंदर डोळे असलेला म्हणणं किंवा कुरूप असलेल्याला स्वरूपवान म्हणणं, असं टोचून बोलणं. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, म्हणजे अशी त्याची निंदा करणं. किंवा हीन जातीच्या पुरुषाला तो कुलवंत आहे समजणं. आणि अज्ञानम, अविवेकजन्य अज्ञान, मिथ्याज्ञान, कार्य कोणतं अकार्य कोणतं हे न समजणं, त्याला अविवेक म्हणतात. तसा येतो सगळा. आणि ही सगळी लक्षणं आसुरी संपत्तीला घेऊन जन्माला आलेल्या पुरुषाची आहेत. ही जी आसुरी संपत्तीची आहेत त्या सगळ्या मनुष्याची लक्षणं आहेत. आता त्या दोन्ही संपत्ती कशाला काय उपयुक्त आहे, त्या संपत्तीमुळं काय काय होतं, हेही पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एका अगदी ओळीमध्ये सांगतात. पण आपल्याला आता ह्या आसुरी संपत्तीचा थोडासा आस्वाद म्हणत नाही मी, पण थोडंसं त्याची दिशा, त्याचं लक्षण हे समजून घेतलं पाहिजे आहे. तर दंभ म्हणजे म्हणतात ना, खलहा सर्षप मात्राणी, परच्छिद्राणी पश्यती. म्हणजे खल, दुष्ट लोक जे असतात ते मोहरी एवढे सुद्धा दोष असतील दुसऱ्याचे तर ते पाहतात, आणि मी स्वतःचे मात्र पर्वता एवढाले दोषसुद्धा ते लक्ष देत नाही. राईचा पर्वत करणारे असं त्यांना म्हटलं जातं. आता बघा, भिकाऱ्याला अगदी 1 पैसा दान देतील. त्या दिवशी मी उदाहरण सांगितली होती दानाच्या वेळेला. एकतर अगदी तो पप्पू श्रेष्ठी का पंपू श्रेष्ठीचा धडा होता पूर्वी 3री 4थीला काहीतरी शिकवलेला किंवा मुलांनी अभ्यासलेला, आठवते. किती वर्षापूर्वी तो मूल माणूस आपल्याकडं आला आणि त्याला न चालणारा डब्बू पैसा दिलेला होता.
ते दान दिल्याचं पुन्हा कधीतरी कुणी आलं तर तो किती वेळा सांगायचा, काय एवढं दिलं डब्बू पैशाचं दान, तरी यांचं समाधान नाही, इतकं त्याच्याकडे. म्हणजे काही भिकाऱ्याला आता पुढील आयुष्यात कधीही भीक घालण्याचा प्रसंगच येणार नाही, इतकं अक्षरशः ते स्वतःचं मोठेपण मिरवत असतात. आणि आपण जसं काही त्यांच्या कल्याणासाठी तो पैसा कुठेही चालत नाही, काही उपयोग नाही. म्हणजे दंभ दर्प हे गुण अतिशय, गुण म्हणजे दोष. आता दंभाबद्दल ते ज्ञानदेवही खूप सांगतायत, उद्या बघूया आपण. दर्प म्हणजे पुन्हा पाहिलेलंच आहे आपण, घमेंड. म्हणजे एका पिसानं मोर होऊन खऱ्या मोराला नावं ठेवणारे लोक. परवाच कशात वाचलं, म्हणजे अगदी विद्वान आहे पण त्याला छोट्याशा संतांना, दुसरी झालेल्या तिसरी झालेल्या पोरांनी त्याला नावं ठेवणं, असं आहे की माझं ज्ञान किती मोठं आहे असं सांगणं, असा हा सगळा दर्प आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सगळ्यांच्या ठिकाणी हे आसुरी संपत ही नष्ट होवो आणि दैवी संपत प्राप्त होवो, अशी आपण भगवंताजवळ प्रार्थना करूया. आपल्यामध्ये सुद्धा खरंच नाही, थोडा थोडा तो अंश राहिलेलाच असतो. दर्प असतो, थोडासा स्वाभिमान असतो आणि क्रोध तर अगदी असा लपून बसलेला असतो, निमित्तच बघतो कधी माझा क्रोध उफाळून येईल. या सगळ्यांवर जर आपण मात करायची ठरवलं तर उरलेलं आयुष्य आपलं चांगलं होईल. धन्यवाद.